इंद्राकडे येणाऱ्या दोन देवायला इंद्राच्या मुलीनं सांगितलं आमच्या बाबाचे स्क्रू ढिले झालेत. पोरगी हुशार होती ती कुलकर्णी काका. पोरीनं सांगितलं देवांनो तुम्ही आमच्या बाबाच्या नादी लागता. तिचे बाबा म्हणजे 222 पद होते मंत्र्याचे. 222 पद एकट्याकडेच होते. त्याच्यातले 2 पद सांगू का? इंद्रानं वरुणाच्या फॉर्मवर मुरकुट्यांना सही केल्याशिवाय पाऊसच पडत नाही. पर्जन्य अवस्थेतलं ते पद. दुसरं एक पद सांगू का? कालदंड नावाची व्यक्ती, यमधर्माच्या हाताखाली कालदंड असतो. आपण कोणाला म्हणतो यम आज्ञा झाली. यम कशाला नेईल? तो यमराजे. ते बसला का कालचे भांगारे भुंगारे माणसं नेत. त्यानं लावून दिलेली माणसं जसे एसपीच्या हाताखाली खाली लोक असतात ना, आयजी एसपी डीवायजी काय काय असतात ते. शिक्षण कमी पण फिरू फिरू जरसं कळायला लागलं नाही एसपी कोणाला म्हणतात, आयजी कोणाला म्हणतात, डीवायएसपी कोणाला म्हणतात. फिरल्या फिरल्या माणसं इकडे तिकडे ऐकायला भेटतं ते. तर ते कालदंड होता. त्या कालदंडानं असे कागद आणले आणि टेकले एक जणाकडे. त्यानं कागद इच केल्याबरोबर 2 नंबरच्या कागदावर गिरगावच्या बाळूचं नाव होतं. बापरे, येणाऱ्या 7 तारखेला दुपारी 3:18 बाळू महाराज जाणार आहे. त्याच्या खाली भोगावती नावाच्या गंगेचं पाणी आणून शाही तयार केलेली असती. त्या शाहीनं इंद्राची सही असती. इंद्राची सही मृत्यूच्या फॉर्मवर झाल्याशिवाय जगातला कुठलाही यमधर्म माणसाला मारित नाही. म्हणजे माणसं जिवंत ठेवायचे का मारायचे त्याच्या सहीशिवाय मरत नाहीत. साधं पद असेल ते. 222 पैकी 2 सांगितले. हो, 220 पदं घरी गेल्यावर बघा. मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला, असं विचकी जा, लक्षात येतं तुम्हाला. एवढी ज्याच्याकडे पद आहेत तर एवढा मोठा माणूस निर्लज्ज, नालायक, दुराचारी. 2 देवाला सांगितलं कोंबडं व्हा. इंद्राच्या मुलीनं सांगितलं आमच्या बाबाला अक्कल राहिली नाही, आमच्या बाबाचं ऐकू नका, तुम्ही कोंबडं कशाला धुवायले. बस म्हणले मुकाट्या. म्हणलं त्या टायमाला प्याला पैसे देते. त्याचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं. झाले ते देव कोंबडं. हे देव कोंबडं झालं. रात्रीच्या 2 वाजता न्यायदेवतेच्या दारात ओरडलं, गौतमाच्या दारात ओरडलं. आणि गौतमाच्या लक्षात आलं पहाट झाली. पहाट झाली. आंघोळीला गेलं गौतम महात्मा, आंघोळीला गेले. आणि तोपर्यंत इंद्राने घरात प्रवेश केला. पाप इंद्राच्या जीवनात घडलं. अजून काही पाप आहेत. त्याच्यातल्या एका पापामुळं स्वर्गातलं अमृत खराब झालं. स्वर्गात भाजी पोळी, कण्या, आंबाड्या, घुगऱ्या, शिरा, वरण भात, पुऱ्या, बुंदी काय असं काही नसते खायला. तिथं 5 प्रकारचं अमृत आहे. हे 5ही प्रकारचं अमृत खराब झालं. अमृत शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. त्याच्यातले 3 यज्ञ सिद्धाला करता येतात. आपण सिद्ध नसेल तर सिद्ध आणून करता येतात. पण 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागती. त्याच्याशिवाय तो यज्ञ करता येत नाही. इंद्राचं नशीब मोठं, त्याला मुलगी होती जयंती नावाची. तिचं लग्न केलं, 24वा यज्ञ केला. दशरथ राजाला हा यज्ञ करण्यासाठी शांता नावाची मुलगी, दशरथ राजाला हा यज्ञ करण्यासाठी शांता नावाची एक कन्या, मानस कन्या म्हणून घेतली. तिचं लग्न लावलं आणि मग तो यज्ञ केला. तोपर्यंत त्याला करता नाही आला. तो 124वा यज्ञ त्याच्याशिवाय करताच येत नाही. करताच येत नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. इंद्रानं वाटेल ते प्रयत्न केला पण अमृत शुद्ध झालं नाही. काय त्यांचा महिमा सांगतोय. संतांचा अधिकार किती मोठा आहे लक्षात घ्या. ज्यांनी भाताचे शीत उष्टे खावा. आज लाखो माणसं जरी शेगावला गेले तरी उपाशी नाहीत. एक सांगू तुम्हाला, कधी कधी बायको किती सात्विक असू द्या पण एखाद्या वेळेस तिला कंटाळा येतो. एखाद्या वेळेस कंटाळा येतो. नवऱ्याला ताट वाढताना एखाद्या वेळेस गडबडीत ताट घासलेलं असते, पण ताट एखाद्या वेळेस जर घासताना चुकीनं साधारण धुण्यात आलं तर त्याला पांढरा राखुंड म्हणा किंवा साबणाचा थर म्हणा पांढरा असतो. मग शहाण्या बाया शक्यतो ताट पुसून वाढीत येतात. शहाण्या हुशार. आणि काही काहीची हुशार की फक्त गन पावडर करण्यातच असती, कामात नसती.
जी बाई आपल्या संस्कृतीमध्ये बाईनं आरशापुढं 3दा जावं असं पुराण सांगते, मी नाही. ह्या म्हणते मेला आमच्यावर दगड टाकी तू. शहाण्या बाईनं आरशापुढं 3दा गेलं पाहिजे, पुरुषानं फक्त एकदा किंवा 2दा. माणूस जर जास्त आरशापुढं जात असेल तर वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे याच्यात बाईचा अंश आहे. आणि स्त्री 3 वेळेपेक्षा जास्त जर आरशापुढं जात असेल तर त्याच बाईच्या भाकरीत केस सापडतात, तिच्यात पिठल्यात डोक्याचे केस सापडतात. कारण ते दाताळं तिच्या हातातच असतं. उठली की आरसा, उठली की आरसा, उठली की आरसा. याच्या पाठीमागची एक निष्ठा सांगतो तुम्हाला. आगा दर्पणो भय जायते कामिनी तत्राती जायते अनिष्टो भ्रतारेवच रमात्यागेशी भय जाना नैवम गांजा कसम लिखितम. जी स्त्री जास्त नटण्याच्या भूमिकेत असते ती स्त्री आपल्या नवऱ्याची संपत्ती भ्रष्ट करत असते, संपवत असते, असा शास्त्राचा पुरावाचा दिलासा आहे. म्हणून पत्नी आणि पती हे संसारूपी रथाचे 2 चाकं आहेत. पत्नी आणि पती हे संसारूपी रथाचे 2 चाकं आहेत. आता एखाद्या इथं ज्याचा शेलूत जन्म झाला आहे, ज्याला बाकीचं काही शेतीचं माहीत नसेल त्याच्यासाठी असू द्या, पण जुन्या लोकांना माहिती आहे, कानी झालेली बैलगाडी बैल रस्त्यानं चलते आणि चाकपवळीहून चलत आहे, चाकपवळीहून चलत आहे. मग नालायक बैल हाणणारा म्हणला गाडीचं चाक कसं वरून चाललंय, ते बैलालाच हाणायला आहे. 2-4 आसूड हाणले बैलाला. पण पुढे एक निष्ठावंत शेतकरी होता, म्हणले मूर्खा, गाडीचं चाक रस्त्याच्या वरून चालले, हा बैलाचा दोष नाही, गाडी कानी झाली, गाडी सोड. मग 2 दंड दे ज्वाच्या पुढं असतात आणि ज्वाच्या मागून जो दंड असतात त्याला डोंबाळं म्हणतात. ते सोडणं, कैची सोडणं, मागं पुढं घेणं, धुरावर एक याचं टोक टेकणं, आखरीला इकडचं टेकणं, 4-4 बोटाचं माग काढणं आणि मग कानं काढणं, मग गाडी सरळ चलती. मग गाडी जर कानी झाली तर चाकं तिरपट चालायलेत, तर संसारातली बायको आणि नवरा तिरपट झाल्याच्या नंतर किती मातीत जाईन संसार, याचा विचार करा ना. आणि मला नाही वाटत ज्या बाया संसारात नीट वागत नाहीत त्या परमार्थात याच्या लायकीच्या आहेत, डोकं सोडून द्या. ते जी बाई संसारातल्या लोकांना नीट बोलत नाही का, तिनं किती महादेवाला पाणी घालू द्या, गजानन बाबाला फुलं लावू द्या, पांडुरंगाच्या वारीला जाऊ द्या, कुठं जाऊ द्या, काय नाही, हिला खडा खांदून JCBनं खडा करून चंद्रभागेत दाबू द्या तरी तिचा उद्धार नाही. संसारात जी चांगलं वागती का तिला मान्य. कारण मी सांगत नाही, मालकाचा पुरा आहे, ज्याच्या ऐकची धन नाही त्याचे परत्र पुसायची काही. आजच्या कीर्तनाला जी बाई नवऱ्याला जीव घालायच्या व्यतिरिक्त आली का, तिनं कीर्तन नाही ऐकिलं, तिनं तमाशा ऐकिला. लिहून घ्या, राग आला तर येऊ द्या, माझं कीर्तन ठेवणार नाहीत, काहीच गरज नाही तुम्हाला. 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव, हो मी जळल त्याच्यात, इतकं दिलं मला देवानं. काय पांचेत गप्पा कशाला करायच्या, लोकांना आवडत आहे म्हणून आपण कीर्तन करायचं का, नाही, देवाला आवडेल ते कीर्तन करायचं. नवऱ्याला आता जर शुगर असेल, त्याला लघवीला 20-20 मिनिटाला जावं लागत असेल आणि त्यानं सांगितलं ग तू चालली गिरगावकराच्या कीर्तनाला, पण 20 मिनिटाला मला लघवी, ती शुगर आहे, BP आहे आणि मला बाथरूमपर्यंत धरल्याशिवाय जाता येत नाही. ती म्हणली आजच्या दिवस काही हो द्या पण मला प्रवचनाला जायचंच. ही प्रवचनाला आली आणि त्याचं तंगड मोड. तू 200 गिरगावकर असे शिजून जरी खाल्ले मीठ लावून तरी तुला पुण्य नाही. तू मालकाची सेवा करण्याच्या व्यतिरिक्त आली, काय अर्थ नाही त्याला. मालकापेक्षा सेवा दुसरी कोणाचीच मोठी नाही. मायबापाच्या सेवे इतकं दुसरी सेवा कोणतीच मोठी नाही. माझे देहूतले मालक तुकोबाराय आईवडिलाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया कोणा, माता पित्याचे पालन. जे आईवडिलाचं पालन करतो का त्याच्या तुकोबाराय पाया पडतात. आणि नमोत्या वचन सत्यवदे, मायबापाच्या सेवेतली मोठी ताकद आहे. किती सुना दाखवू मी, नावासगट सांगतो इथं काय काय सुना ज्या सासऱ्याला आणि सासूला नीट बोलत नाहीत, नावासगट सांगतो पटपट. मला तसं शास्त्र दिले देवानं, चेहरा पाहिल्यावर कळते कोणती कोणती सासूच्या विरोधात आहे. हो अहो, सासू सासऱ्याच्या किल्या हिसकून घेतल्या, काही काही पापी बायानं चपात्या तुपात बुडून खाल्यात. तुमचे पोरं तुम्हाला जित्यापणी फुकतील हे लक्षात घ्या. ज्या सासू सासऱ्यानं, अहो मी फार दिवसाचा नाही, माझा काय 40, 41, 42 वर्ष वय असेल, पण मी जुना काळ पाहिलाय. आपल्या बाप दाद्यानं
आजच्या दिव्याचं तेल उद्याच्या रात्री पुरावा, आजच्या दिव्याचं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा. म्हणून जेवण झाल्यावर झोपताना काका चिमण्या इजल्या, हो चिमण्या इजिल्या, चिमण्या इजिल्या. दिवे विझून झोपले. 4-4 जावा जर एकत्रित राहत असत्याल तर एकच नवं लुगडं होतं. जी गावाला जाईन तिनं लुगडं नेसायचं, बाकीनं सांधलेले लुगडे नेसायचे. ह्या परिस्थितीत आपल्याला जमिनी कमवून ठेवल्यात आणि आपण म्हातारपणी त्याला त्रास द्यायचा. आपले छता आपल्या डोक्यावर पडतील, भिताडा आपल्या अंगावर पडतील, जेसीबीला सुद्धा उकारता येणार नाही. कुठलं वरचं पुण्य पाहता तुम्ही? इथं चांगलं वागणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे. मायबापानं आपल्यासाठी संपत्ती कमवायची ना आपण त्यांनी हिसकून घ्यायची आणि आपण नंतर त्याला म्हणायचं तू कोण? वा वा, तुला असा हानीन पंढरपुरातला मालक, तुला असा हानीन काशीतला मालक. बेट्या, जगातला कुठलाही डॉक्टर तुझं ऑपरेशन करणार नाही. आम्ही अंत्यविधीला आलो तुमच्या बाबाच्या. मला एक जणांनी सांगितलं 2-3 महिने अण्णा आंघोळ घालीत होते वडिलाला. आई वडिलाच्या सेवेपेक्षा दुसरं पुण्य येत नाही कुठली. तुम्हाला एक सांगू का, पंढरपुरातला मालक 28 युग झालं राजेंद्र काका उभा आहे. ते फक्त मायबापाच्या पुण्यावर पुंडलिकानं उभा केला अण्णा, पुंडलिकानं. 28 युग झालं. 2-3च युग माहितीत गिरी. द्वापार युग, कलियुग, क्रतायुग, त्रेतायुग. मागचं कोण सांगन तू साडू? ताम्रधो युग भय जायते यत युगांकलत्रय भयस्थितानां युग भासान् विद्यांकलत्रय ताम्रो निदिद्यायते नाम परिभाषाया युगंद्रयोर यत युगानाविनम पराजयो. या अमाप युगापासून जगाचा मालक उभा आहे. ते उभा केला पुंडलिकाने. फक्त आई बापाच्या सेवेची ताकद. हे मोठं पुण्य. रविदास नावाचे एक महाराज होऊन गेले. त्यांना कोणी रोहिदास म्हणते, कोणी रविदास म्हणते. ते चर्मकाराच्या कुळातले होते. म्हणजे बुट शिवायचा धंदा होता, बुटा चपल शिवायचा. वारकरी संप्रदायात जातीला किंमत नाही, वागण्याला किंमत आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदास हा निर्णय तो आहे वेदशास्त्री. जातीला कशामुळे चांगलं म्हणायचं? तुम्ही अशी एखादी जात पाहिली का त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? मला दाखवा ना. मी त्या जातीतल्या लोकांच्या चपला उचलितो. भारतात एकही अशी जात नाही की त्या जातीतले लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीतले लोक दारू पितात आणि प्रत्येक जातीतले लोक सात्विक आहेत. मग कोणाला चांगलं आणि कोणाला वाईट म्हणायचं? आपल्या बापाची जागिरी आहे का ती? कोणाला कसं वाईट म्हणता? कृष्णाजी माऊली म्हणून जायखेडकर, रेणापूरकर, कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून एक खानदेशमध्ये एक रत्न जन्माला आलं. फार विद्वान महात्मा होते, वारकरी होते. त्यांनी 400 ते 500 पारधी समाजाच्या लोकांना माळी घातल्या. पारधी समाजाच्या लोकांना माळी घातल्या. माझ्याकडे एके दिवशी ती आलती 7-8 लोक. मी त्यांना जेवायला केलं. मी जेवायला केलं म्हणजे काय, पानाळा वाटा आलं, मोरी वाटे गेलं तुमच्याच याच्यावर. काय एवढं त्याच्यातलं काय? इकून आणलं तिकडं. बस बापू, बस बस बस, जाऊ द्या त्याला. ते जेवायला बसल्याच्या नंतर त्यानं शर्ट काढले. माझ्या लक्षात आलं जर फोटो काढले तर यांच्या अंगात शर्ट नाही, माझ्या अंगात शर्ट, आपली वाट लागती भाऊ. मी मुकाट आणि शर्ट काढलं. ते म्हणले कृष्णाजी माऊलींनी सांगितलं वारकऱ्याने जेवताना शर्ट काढावा. समाजानं पारधी समाजाची माणसं होती. काय कोणाला नाव ठेवता? काय नाव ठेवता कोणाला? सेना महाराज कोण होते माहिती? नावी होते, नावी होते. अधिकार किती मोठा होता सांगू? सेना महाराजांच्या सकाळच्या पूजेचे मंत्र ऐकल्याच्या नंतर त्या काळामध्ये अत्यंत शास्त्री, पंडित, आचार्य आपल्या शब्दाच्या चुका दुरुस्त करीत होते. सकाळची पूजा झाली. प्रमुख पंचायतनो रुक्मिणी पांडुरंग देवतायां येन गिरिजापतयो एकदन्तस्थित भयो तिजायते नाहं सिद्धिरोर प्रसन्नोति भयमुद्रानां जायते न जाश्वनीला भयस्थितं यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधरो लोकपालो दिक्पालो चारुहासां परमांसायं
देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु बिंदुतटां यत सर्व क्षेत्रेण जायते मिमकृतजन्यो. तो वह्या घेऊन आपल्या शब्दाच्या दुरुस्त्या करीत होते, दुरुस्त्या. आणि ते तुमच्या आमच्याच्या दाढ्या करीत होते. कटिंगी करणारा माणूस. काय ताकद राजो. काय का तुमच्या मुलामुलींचे लग्न करण्यापुरती तुम्ही जात बघायची, बाकीच्या परमार्थात जात बघायची नाही. साधूची जात कधीच विचारायची नाही. यातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रे हिंदो म्यान. तलवार जर अशी गोळा केली तर किती डबरोट्या येतील प्रकारची? 4-5 डबरोट्या येतील, 2-4 गारी येतील, 7-8 फेफश्या येतील. काय ना रे दुसरं त्या तलवारीचं. पण ती तलवार जर दरवाजाच्या मागून अडकिली आणि कळालं चोट्टे आलेत, नवऱ्यानं सांगितलं ए तलवार नव्हती घरात, जाऊ द्या. नवरा म्हणला ए त्या मागच्या पलंगाखालची तलवार आण बरं. तलवार नुसतं नाव ऐकलं की चोट्टे गेले. ते खरी दाखिल्या मोल करो तलवार का. तिला बाकीच्या लोखंडात मोजायचं नाही. तसं साधूला जातीच्या चौकटीत अडकवायचं नाही. यातीनं पूछ साधू की पूछ लीजिए ज्ञान. त्याचं आचरण बघायचं असतंय. त्याच्या जात काय करायची तुम्हाला. एकादशी कोण धरतंय? हिंदू का मुसलमान? हिंदू. सोमवार हिंदू धरतात का मुसलमान? हिंदू. केळ कोणी किती म्हण. मग सोमवाराला आणि एकादशीला केळ खाल्ल्यावर एखादा मुसलमान केळात निघला का? सफरचंदात, सीताफळात काय करत त्याच्यावर? आपण पैसे देऊन त्याच्याकडून फळ घ्यायलो ना. हा व्यवहार झाला. परमार्थासाठी जातीचा संबंध. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण. विष्णुदास. कबीर आणि लतीफ हे मोमिनाच्या कुळातले संत होते. मोमीन म्हणजे तांबुळी पानं विकणाऱ्याच्या कुळातले. पण कबीराने भजन केल्याच्या नंतर कबीर ज्या घोंगडीवर बसून भजन केलंय किंवा भजन करता करता जो शेला इनलाय तो शेला राम राम म्हणत होता. आणि कबीर जातीनं मुसलमान होता. दाखव बरं आपल्या हिंदूतल्या एखादा भजन्या त्यानं भजन केल्यावर त्याच्या खालची सतरंजी भजन करते का? आपली पात्रता नाही. का पात्रता नाही? कारण आपण नुसतीच चोंभाळे दगड झालोत, चोपडे दगड झालोत. आणि चोपडे दगड काय कामाचे नसतील बरं. त्याला कितीही घडा ते निष्ठूनच जातो. उलटा एखाद्या वेळेस ठोका घडीणाऱ्याच्याच हातावर लागतो. दगड चरबट असू द्या त्याला आकार आणता येतो, आकार आणता येतो. रविदास महाराज चर्मकात कुलाचे होते. वारकरी झाला ना. माझ्या जनाबाईच्या ताटात जगाचा मालक जेवत होता. तर जनाबाई म्हणल्या हो का उत्तम चांडाळन त्याचे पायी माझे कपाळ. पण वारकरी पाहिजे, तो भगवंताचा भक्त पाहिजे. तसं वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चांभार आहे पण वैष्णव आहे. त्याच्या आईला धन्यता दिली, त्याच्या आईला धन्यता दिली. रविदास महाराज चर्मकाराच्या कुळातले होते. महिमा सांगायलो मग सांगतो इंद्राचा इकडचा अलीकडचा. काशीला चालला त्यांचा एक भक्त. म्हणे रविदास काशीला यायचं का रे तुला? आलो असतो कडे पण अडचण एक आहे. काय अडचण? माझे आई बाबा माझ्याशिवाय झोपत नाहीत. अगोच काम आहे म्हणले तुझ्या मायबापाचं. आता म्हातारपणी द्यायने एकटं झोपावं ना. ते म्हणले एकटं झोपण्याची अडचण एक आहे, त्यांना झोका दिल्याशिवाय झोप येत नाही. त्यांना आस्तीचा आजार आहे. आस्ती ठणठण करतात आणि झोका दिला की त्यांना झोप लागते. आणि मी जर काशीला आलो तर माझ्या आईबाबाला झोका कोण देईल? ते म्हणले आता आई बाबा कुठे? झोपलेले आहेत. मग तू इकडे बुटं शिवायला. ते मित्र बोलायला बरं का. रविदासाला तुम्ही बोलण्याची गिरगावकराची काय पात्रता आहे? जळून जाईल तोंड माझं. ते किती मोठे आहेत रविदास. त्यांना एकेरी बोलण्याची माझी पात्रता नाही. त्यांचा मित्र होता तो समवयस्क. त्यांनी सांगितलं अरे रवी आता तुझे आई बाबा झोपलेत, एरवी झोपणार नाहीत का? ते म्हणला आताही झोपलेत, झोका देतो म्हणून झोपलेत. तू कुठं झोका द्यायला? हातानं तर बुटं शिवायला. ते म्हणला हातानं झोका नाही, शेंडीला गाठ बांधली दोरीची आणि ती दोरी मागच्या घरात होती. बुटं शिवताना मान हल्ली की डोकं हलत होतं आणि डोकं हल्लं की दोरी हलायची, दोरी हल्ली की बंगई हलायची. आई वडिलाला झोका, बुटं शिवताना सुद्धा झोका द्यायचा. मी नाही येऊ शकत. ठीक आहे म्हणले पण माझ्या नावाने एकदा काशी विश्वनाथाचं दर्शन घे. महिमा सांगायला लोकांचं किती मोठी लोक येतात. आई बाबाला सांगितलं आई बाबा तो श्याम
काशीला चाललाय, हे जाताना बोलव त्याला. अधिकारी म्हातारे होते ते, ज्यांच्या पोटी रविदास जन्माला आले ती सामान्य असतील का? श्याम चाललास तू? हो मी चाललो म्हणे. मग आदला देऊन टाकला आणि दोरा दे रे, दोरा द्याला बुट शिवायचा. 2 वहू दोरा दिला. ते दोरा ते आदला गुंडाळला. गेले काशीला. काशीत गेल्याच्या नंतर मग आता तिथं 2-3 क्षेत्र येतं. प्रयागराज वेगळं, गया वेगळी, काशी वेगळी. स्नान घेऊन आटपलं, गाथा काढा, ज्ञानेश्वरी काढली, ग्रंथ काढा, शिवलीला अमृत काढलं, 11 अध्याय घेतला, वाचणं सुरू चालू होतं. पण तेवढ्या अवकाशात गंगेच्या पात्रातून एक हात आला. आता हात इतका चमचम चमचम चमकत होता. आपल्या बायकांना एखादी गोष्ट अशी काही कळावं, फक्त सांगावा. मी आता एखादं व्रत सांगितलं की ह्या बरोबर करतात, बरोबर करतात. एखाद्या वेळेस मालकाचं ऐकायचं नाही. आमच्या मालकाला अक्कल नाही, महाराजांना असं सांगितलं होतं, हे वागत नाही. महाराजाला डोकं किती की हे तपासणं मंजुळा. महाराज सांगायला म्हणजे तो लय फार विद्वान आहे का कुठला? हा, त्याचं डोकं तपासून त्याचं ऐकायचं असतं, कोणाचं नसतं काय ऐकत. आपल्या बायका पंढरपूरला जातात, जुनी चोळी टाकतात. तुम्ही जा पंढरपूरला, चंद्रभागेत जास्त जुने झंपर सापडतील. यायला कोण्या महाराजांना सांगितलं मला त्याचं नाव सांगा, इतका हाणतो त्याला. पुन्हा दुसरी प्रथा माहिती आहे का? तिथंच 5 रुपयाची पेंडी घेते आणि एका गाईच्या तोंडात देते. आणि घरच्या गाईला वैरण टाकायला म्हणले नग नाही, कसं तरी होतं, शेणाच्या कोठ्यात जाता येत नाही. ह्या चोंबाळ्या गप्पा त्याला कळत नाहीत, कळत नाहीत त्याला. पीस घ्यायचा, त्याच्यावर नारळ ठवाचन, चंद्रभागेला सोडायचा. हिनं सोडा की जिनं इकला तिचं पोरग लगेच येतं, ते पीस नारळ घेऊन जातं आणि ते लगेच दुसऱ्या बाईला इकितं. ईडी आहे का चंद्रभागा? एक नारळ 150 जणाला इकायचं, ते घ्यायचं. ईडी येते. सर्व तीर्थाच्या आंघोळी केल्याचं पुण्य चंद्रभागा पाहायला भेटतं. चंद्रभागा डोळा देखलिया. सगळे तीर्थ शुद्ध करण्याची ताकद चंद्रभाग येते. आणि तिला असं दुरणात दिवा ठवाचा आणि ते दुरण सोडून द्यायचा. दिवा जळाला की दुरण जळतू, दुरण जळाला की चंद्रभागात पेटती. आपल्या डोसक्यावर असा मोठा टेंबा पेटीला म्हणलं, वा काय सुंदर दीपदानम तदेवचम. असं जमल का? कसं शक्य? त्याच्यासाठी शास्त्र आहे, काही पण नाही करायचं. मंदिरात गेल्या तर मागून पेढा चिटकी त्यानं देव मागून खातो का? किती महाराज मेल्यावर सुधरता तुम्ही, कशाला करता आगावपणा? मागून पेढा खात असतो का देव? चंद्रभागेमधून त्या पवित्र गंगेतून काशीतून ज्या वेळेला हात वरही आला, सगळ्या बायका पेढा टाकू लागल्या, हात पालथा. हळीत कुंकू टाकलं, हात पालथा. फुलं टाकले, हात पालथा. दमले लोक, दमले. कोणी पैसे टाकले, हात पालथा. सोन्याचं नाणं टाकलं, हात पालथा. चांदीचं नाणं टाकलं, हात पालथा. काही वस्तू टाकल्या, हात पालथा. मग हे जे होतं ना, रविदास महाराजांचा मित्र, त्यांनी विचार केला, काही टाकलं हात पालथा, काही टाकलं हात पालथा. त्यांनी काय केलं तर जे आदला द्यालता का त्याची फुलं घेतली होती आदल्या दिवशीच. काल स्नान करून अर्धे फुलं, त्याच्या लाल पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन शिवजीच्या पिंडीवर टाकले होते अर्धे, आणि अर्ध्या अर्धला राहिला होता तो मोडून आज फुलं घेतले होते. आणि ते फुलं ज्या वेळेला हातावर टाकले त्यावेळेला हातानं ते फुलं अशी मुठीत दाबले. 2-3 वेळेस हात खालीवरी आला आणि हात अदृश्य झाला. आणि पुन्हा एकदा हात वरी आला, त्या हातात एक कंगन अडकलेलं होतं. कोणी घ्यायला गेलं की कंगन अदृश्य होत होतं. आता हा वारकरी याने विचार केला, आपण कशाला घ्यायचं ते निघून गेलं. कालांतरानं हा काशीतला यात्रेकरू घरी परत आला. ते प्रसाद वगैरे दिला रविदास महाराजांना आणि ते हाताची प्रक्रिया सांगितली. असा एक हात आलता, पैसे टाकले, पेढा टाकला, हात अदृश्य झाला. पण ज्या वेळेला तू दिलेल्या आदल्याची जी पैशाची फुलं घेतली होती ते फुलं टाकल्यावर त्या हातानं फुलं स्वीकारले. पण एक रविदास त्या हाताला एक कंगन होतं रे, ते कंगन मात्र त्या हातानं कोणाला घेऊच दिलं नाही. तर चमडे बुडवायचं कुंड असते का, चमडा बुडवायचं कुंड होतं, त्या कुंडात रविदासानं हात घातला आणि त्याच्यातलं ते कंगन काढून दाखिलं. त्यावेळेला काशीतला गेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे जो घरी नीट वागतो का त्याला काशीतला मालक घरी पावतो. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. वागणं चांगलं. अरे बुट चपलं शिवणाऱ्याचा, तुमच्या आमचे बुट चपलं शिवणारा रविदास महाराज
या महात्म्याला काशीतल्या विश्वनाथांनी कंगन घरी द्यावा, आईबापाची सेवा करणाऱ्या रविदासांना घरी कंगन द्यावा, ही सेवेची ताकद आहे, हा संतांचा महिमा आहे. एकच पुरावा सांगतो पूर्ण विराम. इंद्राच्या एका चुकीमुळे अमृत खराब झालं. इथपर्यंत आलतो ना आपण. अमृत नासलं. 5 प्रकारचं अमृत होतं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले, हे पण सांगितलं होतं. तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. मग इंद्राला सांगण्यासाठी 4 लोक आले, त्याच्यापैकी एक नारद होते. हे 4 लोक एकत्रित आले आणि इंद्राला सांगितलं, हे अमृत शुद्ध करण्याची ताकद मृत्यू लोकातल्या संतांमध्ये आहे. तुम्ही गजानन चरित्रामध्ये, विजयामध्ये चरित्रात एक प्रसंग आहे का, चिंचवणं खराब झालं. आता त्या काळात विदर्भात त्या पदार्थाला चिंचवण म्हणत असतील. आपल्याकडं एखाद्या वेळेस त्याला मला हे म्हणता येईल, दही आणि मिरच्या टाकून केलेलं, त्याला पंचामृत म्हणता येईल. पंचामृत म्हणता येईल. त्याचं नाव पंचामृत आहे, पण ते लय खाता येत नाही. ते असं उगं थोडं थोडं खावं लागतं ना, ते थोडं थोडं. फुरका हाणणं, तोंडातून गुळणी येणं आणि सगळ्याचे शर्ट भरणं संगच. पंचामृत म्हणल्यावर एकाला वाटलं अभिषेकाचं ठिकाणी ते शॉक लागल्यासारखं खावं लागतं, असं थोडं 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 थोडं. त्याच्यात काय नाव मोठं, मिरच्यान, दह्याचं जरसं, शेंगादाण्याचा कूट वगैरे, तिळाचा कूट, गुळाचं पाणी वगैरे असं असतंय. काय त्याला दुसरं असणार. आणि मग ते चिंचवण्यातले जंतू सुद्धा नाहीसे करायची ताकद सद्गुरू गजानन बाबांची. अख्खं आग्या मोहोळ चावलं एकदा महाराजांना. मोहोळ चावलं. भक्तगण इतके त्यांना त्रास झाला की महाराजांना किती त्रास. त्यांचं अंतःकरण तुटू लागलं. बंकटलाल नावाचा एक फार मोठा भक्त होता महाराजांचा, फार मोठा बंकटलाल, की महाराजांच्या अंगावर अशा माशा कडा 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 चावतात. तज्ज्ञ डॉक्टरचं मत आहे 10 ते 12 आग्या मोहळाच्या माशा चावल्या की माणूस वाचत नाही, कारण त्याचं विष भयानक आहे. आग्या मोहळाच्या माशा ह्या सगळ्या विषारी नसतात. काही लष्कर माशा असतात, काही अंडी घालणारी माशा असतात, काही मध जमा करणाऱ्या माशा असतात. सगळ्या मोहळाच्या माशा चावक्या नसतात. चावता सगळ्यांना येते, पण सगळ्यांमध्ये विष नसते. ते काही अंडी घालणारी असतात, काही मध आणणारे असतात, आणि काही मध सांभाळणाऱ्या असतात. त्या माशांना मात्र विष असते. त्या 10-11 जरी चावल्या तरी माणूस एखाद्या वेळेस नाही डॉक्टर सापडला तर जाऊ शकतो. पूर्ण मोहोळ चावलंय. योगी पुरुष होते. कशामुळे मोहोळ उठलं माहितीये का? कंस भाजायची आकटीत त्या झाडाखाली केली. त्या दोरानं माशा उठल्या. माशाने कडा 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 चावा घेतला. सगळी जवळ आले. कोणी असे एक एक काटा काढू लागले. महाराज म्हणले, अरे काय, कशा करता. नाही म्हणले, हे मोहोळ जाळून टाकायचं. कोण जाळणार आहे म्हणले, तुम्ही कोण जाळणार? एक मोहोळ जाळलं म्हणजे देशातली सगळी मोहोळ जळत असतात. तुम्हाला किती त्रास आहे? अरे मला कसला त्रास आहे म्हणले. डोळे झाकले, चिंतन केल्याबरोबर अंगातले काटे बाहेर. हा सद्गुरू गजानन बाबांचा महिमा आहे. असाच महिमा ज्ञानोबारायांचा. ज्ञानोबारायला शुद्धीपत्र घेता असताना एक रेड्या होता समोर. कोळी चालला होता पखाल घेऊन. पूर्वीच्या काळात कोळीदादा पाणी भरत होते. पखालीला 4 तोंड असतात. पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. तुम्ही फक्त लहानपणी पाहिलं असेल आपण ज्येष्ठ लोकांनी, बाकी आताच्या तरुणांना काय माहिती ती पखाल. ती पखाल घेऊन तो कोळीदादा जात असताना त्या हल्याचं, त्या रेड्याचं नाव ज्ञाना होतं आणि ज्ञानोबारायचं नाव सुद्धा ज्ञानदेव. काय होतं माहिती का, काही खपल्या काढणार माणसं असतात. खपल्या काढणार. एक जगाच्या मालकाने एक असा वर्ग तयार केला, तो बायकात असो की माणसात असो, फक्त दुसऱ्याचं इचकिनार. त्या वर्गाला काहीच संबंध नाही. काही बायकांना इतका नाच, 17 घरचा चहा पिऊन फक्त दुसऱ्याचे कपडे धुतच पळती. तुला दक्षिणेचा राजा यम असा धुईल एखादीशी. काही माणसं इतके अन्नाच्या बैठकीत चहा प्यायचा की तुमच्या इथं येऊन त्याचं उन्ह भोकायचं. तुमच्या इथं दूध प्यायचं की यायच्या बैठकीत जायचं. यायच्या बैठकीत जर शेपोहे खाल्ले की तनपुरे महाराजाच्या बैठकीत शिरा खायचा. नुसते इचकेच माणसं, इचकेच. याचं ते चाललं, त्याचं हे झालं ना, असं ते झालं. कशाला घाण बक्षी तू. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. देहूतले मालक म्हणले, दुसऱ्याची चेष्टा करणं म्हणजे घाण खाल्ले इतकं पाप आहे, विष्टा खाल्ले इतकं पाप आहे. वाटेल ते प्रयत्न करून अमृत शुद्ध होत नाही. जा म्हणले मृत्यू लोकात एक साधा ज्ञानोबारायचं सांगत होतो.
म्हणले तुझंही नाव ज्ञाना. ज्ञानोबा राहायला तू म्हणणं माझी पात्रता नाही, पुन्हा एकदा माफी मागतोय. ज्ञानोबा राहायला ती कर्मठ लोक म्हणली अरे तुझं नाव ज्ञाना, ह्या म्हशीच्या पोराचं नाव ज्ञान आहे. दोघांचा आत्मा एकच आहे. फडेल दिशी कोळ्याच्या हातातला कोरडा घेतला. त्याला मारा वाटत नव्हतं. त्या कोळीदादाचं पोट त्या हाल्यावर होतं. कारण दिवसभर त्यानं पाणी टाकायचं आणि संध्याकाळी भाकरी जमा करायच्या. कशावर जगल ते बिचारा, कसा मारील त्या रेड्याला. त्याच्या हातातला चाबूक घेतला, फडफड त्या रेड्याच्या पाठीवर मारले. जशी रेड्याच्या पाठीत ठोके लागले तितके ज्ञानोबाराच्या पाठीवर वळव उमटतात. माझा आणि त्याचा आत्मा एकच आहे. ह्या रेड्याला ज्ञानोबारा इतकं महत्त्व आहे आळे फाट्याला. मालकांनी सांगितलं, आळंदीतल्या मालकांनी, ज्याला माझ्याकडे यायला भेटत नसेल त्यानं या रेड्याचं दर्शन घ्या, तुम्हाला ज्ञानोबारायचं तुकोबारायचं विटेवरच्या मालकाचं दर्शन झालेलं पुण्य होईल. रेड्याचा हाल्याचा देव केला महाराज. हाल्याचा रेड्याचा देव करायची ताकद या संतांमध्ये आहे. या संतांमध्ये काय व्याप्ती. तरी एक जणानं सांगितलं का रे तुझा आणि त्याचा आत्मा एक आहे, तू वेदाच्या रुचा म्हणतो, ज्ञानोबारायला असं म्हण. मग हा म्हणेल का? लगेच हात. म्हैशी पुत्रा मुखे वृक्षाम यजुरेवच. तिनंच वेदाचं नाव घेतलं नाही का? वृक्षाम यजुरेवच. अथर्वाचं नाव घेतलं नाही. तीन वेद मुखारविंदातून वदले. म्हैशी पुत्रा मुखे बोलवणी श्रुती. काय ताकद आहे महाराज. हा महिमा ज्ञानोबारायांचा आहे. काय त्यांचा महिमावरून वारंवार. चला आमरस शुद्ध करण्यासाठी एक शेवटची संत आहे का पूर्ण. कमी कीर्तन केलं की लोक म्हणतील इथं पाकिट नसते म्हणून चाक आणलं असं म्हणतील ना माणसं. पण ऋषीमंची बिन आजचं हे इन्कम टॅक्स भरल्याचा कारभार आहे. ज्या मातीत मी राहायला आलो त्या मातीत आनंदाच्या 2 टायमाच्या भाकरी खातो. मी तर काही देऊ शकत नाही या मातीला, पण या मातीत एका संतांचं मंदिर आहे म्हणून 2 शेवा इथं वर्षभरात आपण ऋषीपंचमीची ही करायची. इतकं माणूस आहे, बाकी काय त्याला. मी काल मांगूळ झणकला होतो. काय आमदार साहेबाचं नाव कालचं? अमितजी झनक. त्यांचाच कार्यक्रम होता कालचा, तिथं होतो. परवाला हराळला होतो, हराळकर साहेबांच्या गावाला. डॉक्टर हराळ साहेब आहेत सातोन्याला डॉक्टर, त्यांच्याकडेच होतो जेवायला परवाला. खूप कीर्तनाला जात असतो मी. दर 3 महिन्याला शेगावला दर्शनाला जात असतो. कारण सांगू शेगाव किती पवित्र आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायाचं कोण काम करीत असेल तर फक्त शेगाव. फक्त शेगाव. ज्या गावाला टाळ नाही, ज्या गावाला विना नाही, ज्या गावाला पकवाज नाही, ज्या गावाला भजनाला सतरंजी नाही, याच्या पलीकडे जर तुम्ही संस्थानला विनंती केली तर भजन म्हणण्यासाठी स्पीकर सुद्धा संस्थान देऊ शकते. इतकं नाविन्यपूर्ण महाराष्ट्राच्या मातीत भारत देशात वारकरी संप्रदायाचं काम करणारं, समाधीतून काम करणारं एकच संस्थान सद्गुरू गजानन बाबा शेगाव संस्थान. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला. पोरगी जर माहेराला गेली ना काका अण्णा, तर प्रत्येक वेळेला मायन बाप तिला साडी चोळी घेत नाही. मोरेगावकर, साडी चोळी प्रत्येक वेळेला मायबाप पोरीला घेत नाहीत. पण तुम्ही जितक्या वेळेला दिंडीत माझी इथली माऊली जाईल तिला साडी आणि चोळी सद्गुरू गजानन बाबा समाधीतून पूर्ण करतात. आजचा नियम आहे कितीतरी दिवसाचा. दिंडीत आलेली कुठलीही महिला बिना साडी चोळीची शेगावतून गेली नाही पाहिजे. हा संस्थांचा दंडक आहे. माणूस जा त्याला कपडे करणार. तुम्ही कोण्या पाहुण्याचे सगळे पाहुणे तुम्हाला कपडे घेऊ शकतात का? तुम्ही दर्शना करता जा शेगावला पायी चलत जा तरी तुम्हाला. काही माणसं इथून एसटीत जातात आणि शेगावच्या अलीकडे 10 किलोमीटरनं चलत जातात. आम्ही दिंडीत आलोत म्हणते. आता हा ज्याचा त्याचा चांगुलपणा आहे का वाईटपणा आहे तुम्ही ठरवा. तरी पण संस्थान म्हणते दिंडी आणली ना चला तुम्हाला कपडे. या भारत देशातल्या माऊलीचं डोकं झाकायचं, अंग झाकायचं काम कोण करीत असेल, साडी चोळीचं काम करत असेल तर भारतात एकच संस्थान आहे, फक्त शेगावचं संस्थान. जिथं दर एकादशीला कीर्तन होतंय. दर एकादशीला कीर्तनाची परंपरा आहे. इतकी मोठी. प्रत्येक उत्सव साजरे होतात. असं संप्रदायाचं, वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मूर्तिमंत संघटन करून त्याची जोपासना करणारं संस्थान म्हणजे शेगाव संस्थान आहे. आणि म्हणून असं जावंसं वाटतं. तिथल्या कणाकणात पांडुरंगाची व्याप्ती आहे, तिथल्या कणाकणात शिवशंकराची व्याप्ती आहे. अशा पवित्र तीर्थावर जात जा. अशा पवित्र देवांचं दर्शन घेत जा. कोण्या देवाचं दर्शन घेता? परवाला एका पाहुण्याकडे गेलो. ते म्हणले आमच्याकडे काल कार्यक्रम झाला. कसला?
नाही तर मला नाही सांगत. म्हणलं काय झालं मला सांगायला, माझे कानं थोडीच फुटणार आहेत. नाही म्हणे आमच्या काय झालं, आमच्या मधल्या मुलाला मुलगा नव्हता, त्याच्यामुळे मसुबाला 5 बोकडे कापले आणि मग आमच्या मधल्या मुलाला मुलगा झाला. जो मसुबा बोकडे खातो ते पोरं कसं देईल. मग एक काम करा ना म्हणलं, तुमच्या मसुबाला तुला काऊन नाही कापलं, तुझ्या पोराला इशिक पोरं असे वरूनच पडले असते. शेळीचं पोरग खाल्ल्यावर मसुबा पोरं देत असतो का. अरे मसुबानं वाघ मागावा, मसुबानं सिंह मागावा, मसुबानं बिबट्या मागावा. शेपुडीचं हिवराचा पाला खाणार शेपुडीचं पोरग. हे असले देव नका पाहू, भिताड पडन अंगावर. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. जे आपल्या पोटाकरता रडते त्या नालायक देवायला कशाला आपलंसं म्हणता. परवाला भगवान बाबा आनंद गडकर इथं जालन्यापाशी एक संस्थान आहे, भगवान बाबा आनंद गडकर. त्यांनी वाघरूळची हिंसा बंद केली. जगदंबेचं मंदिर आहे तिथं वाघरूळला, हत्या करणं बंद केलं. दुसरं गाव कोणतं रे, नादापूर. तिथले सुद्धा देवी पसलं, बोकडे कापणं बंद केलं. आपल्या चारठणला एक आप्पा होते, त्यांचे चिरंजीव इथं शिक्षक आहेत सेलूला, मला नाव आठवणं. त्यांनी सुद्धा एका देवीपाशी बोकडे कापायचं बंद केलं. मिरच्याचा धंदा होता त्यांचा चारठणला, मला नाव आठवणं, मी चारठणला शिकेल. वैजनाथ आप्पा, वैजनाथ आप्पांनी एका देवीपाशी बोकडे कापायचं कायमचं बंद केलं. किती पुण्य भेटलं असेल त्या महात्म्याला. 2 देवीपाशी बोकडे कापायचं बंद केलं. इथं आनंदगडच्या महाराजांनी किती पुण्य भेटलं असेल त्यांना. जी देवी बोकड्या मागती त्या देवीच्या पुढे डोकं टेकू नका. काय पाप लागलं तर लागू द्या गिरगावकरला, उद्या जळू द्या गिरगावकर, काय तुम्हाला घेणे त्याच्याशी. अरे देवी ती माना. तू विटेवरी सखये बाये ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग भव सोपा, येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ह्या देवी मानायच्या. बोकडे आणि कोंबडे खाणाऱ्या देव्या तुम्हाला कापतेने एखादीशी त्या देव्या. देव ती माना जी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितली. संत जी माना जी काशीतल्या मालकाचं आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतात ती. असो, इंद्राला सांगितलं अमृत शुद्ध करण्यासाठी मृत्यूलोकात एक संत आहे, त्या संताचं नाव चोखोबाराय. चोखोबाराय शूद्राच्या कुळात जन्माला आले असं मी म्हणत नाही, काही पुरावे आहेत म्हणून साधूला जात नाही, मी आधीच सांगितलं. आणि ती चोखोबाराय अमृत शुद्ध करतील असं इंद्राच्या कानावर घातल्यावर इंद्रानं बायडाटा तपासला. चोखोबाराय झोपड्यात राहत होते. ते म्हणले इतक्या साध्या परिस्थितीत राहणारा महाराज कसा अमृत शुद्ध करील. बऱ्याच लोकांना वाटते महाराज मोठ्या गाडीत आला की लय भारीचा असतोय. मूर्ख आहेस तू. लोकनाट्यवाले लक्झऱ्याने फिरायलेत. माझ्या लहानपणी जवळ्याला लोकनाट्य येत होतं, आजही येत असेल का काय माहीत, पण मला काय पाहण्याचे योग पैसेच नव्हते तेव्हा. बरं झालं तेव्हा पैसे नव्हते, नाही तेव्हा नादी लागलो असतो तर इकडे कशाला आलो असतो. लोकनाट्य येत होतं जवळ्याला, तर जवळ्याला आलेल्या लोकनाट्यात ती लोक तुमच्या ग्रामपंचायतची लाईट घेत नाहीत अण्णा, कारण ही कव्हा जातीन कव्हा येते. त्याच्याकडं मोठं जनरेटर आणि ते जनरेटर ठेवायला 24 लाखाचं ट्रक, 24 लाखाचं ट्रक. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनात मी जितकं बोलतोय का तितकं प्रवचनात जास्त बोलतोय. आणि कीर्तनाला ती भजनी लागतात ज्यांना पाठांतर येते. 4-2 अभंग पाठ असणारे कीर्तनात भजने टिकत नसते, त्याला पाठांतर पाहिजे. आदरणीय आपल्या परिसराचं राजकीय क्षेत्रातलं अत्यंत जडवड रत्न विजयरावजी भांबळे साहेब, ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून या संस्थानला सद्गुरू गजानन बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते सुद्धा आलेत. साहेबांना सुद्धा प्रणाम. त्यांच्यासोबत आलेली सगळी सहकारी मंडळी. इंद्राला चोखोबारायची परिस्थिती लक्षात आली. झोपड्यात राहणारा संत आहे हा, काय अमृत शुद्ध करणार आहे. लोकांना देखावा पाहिजे, देखावा पाहिजे. देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. गाय दिसायला किती मोठी त्याच्यापेक्षा दूध किती देते.
बैल दिसायला किती सुंदर आहे त्याच्यापेक्षा सरळ तास किती हाणतो त्याला महत्त्व आहे. नदीचं पात्र किती मोठं आहे त्याच्यापेक्षा त्याच्यात पाणी किती महत्त्व आहे. आंब्याचं झाड किती मोठं आहे त्याच्यापेक्षा त्याला कैऱ्या किती लागतात. हा महत्त्वाचा विषय. देखाव्याला किंमत नसते. एक जण म्हणला मी भजन लय करतो. तू भजन करतो त्याच्यापेक्षा चांगलं किती वागतो ते सांग. भजन करण्याला काय अर्थ आहे. चांगलं वागण्याला महत्त्व आहे ना. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याची सेवा किती करते ते महत्त्वाचा भाग आहे. आचारसंहिता जी लोक पाळतात का ती माणसं श्रेष्ठ असतात. नियम पाळायचे, नियम पाळायचे. चोखोबाराय राहणीमान साध आहे, झोपड्यात राहत होती. पण वारकरी संप्रदायातला असा एक दिलासा आहे की कीर्तन परंपरेमध्ये, भजन परंपरेमध्ये बुक्का लावण्याची पद्धत आहे. तर प्रत्येक संतांना, प्रत्येक बाकीच्या लोकांना बुक्का लावण्यासाठी विशिष्ट प्रकारची माणसं होती. पण चोखोबारायचं भजन झाल्याच्या नंतर त्यांना बुक्का बांबळे साहेब पंढरपुरातला मालक लाईत होता. असा जगात एकच संत, ती फक्त चोखोबाराय. आणि ती चोखोबारायांना हरिजनाच्या कुळातला साधू. त्या काळात इतका जातीवाद होता, इतका जातीवाद. एखादा माणूस दारातून गेला तर त्याचे पावलं उमटलेले मोडीत होते. पावलं उमटलेले मोडीत होते. पावलं पावलं पावलं. इतका तिरस्कार. एका घरी आम्ही जेवायला गेलो. फुलं टाकले, आसनपट्ट्या टाकल्या आणि आम्हाला वाढायला, माझ्या लग्नात बँड वाजवायला होता तो होता. मी कार्यक्रम झाल्यावर हळूच कन उठलं. हे कोण आहेत? नाही, आम्ही 400 रुपये रोज देऊन आणलेत. मी म्हणलं आज लग्न तिथी नाही म्हणून तुम्हाला भेटलेत. कोण आहेत ते? म्हणलं यांनी माझ्या लग्नात बँड. माझ्या लग्नात बँड नव्हता मी एरी सांगायलो. हो असंच हलकीवर झालं. हो द्या हलकीवर, पण बरं झालं. हो हलकीवर का होईना पण आता चांगलं झाले ना, मस्त, काय ताण नाही. हो म्हणून जातीवाद तुमच्या मुलामुलींचे लग्न करण्यापुरता असावा. आणि पाळायचा असेल तर कोणाच्या जातीला नाव ठेवण्यापुरता नसावा. पात्रता नाही आपली कोणाला नाव ठेवण्याची, पात्रता नाही. चोखोबारायकडे कामं 2-3 होती, बरीच कामं होती, पण 2-3 सांगतो. तुमच्याकडे कार्यक्रम असेल तर सरपण फोडायचं काम चोखोबारायकडं, रस्ते झाडायचं काम चोखोबारायकडं, आणि मेलेली जनावरं गावाच्या बाहेर नेऊन टाकायचं काम चोखोबारायकडं. स्वच्छतेचा किती वारसा असेल बांबळे साहेबा? आता शासन ओरडतंय स्वच्छता स्वच्छता स्वच्छता. किती काम केलं चोखोबारायने? रस्ते झाडे. मेलेली जनावरं जर गावाच्या बाहेर नसती टाकली तर जनावराच्या दुर्गंधीने किती किती मुरकुट्यांना किती किती वास येईल, किती रोगराई पसरल. याचं काम, ही दुरुस्ती माझे चोखोबाराय करत होते. आणि इंद्राने विचार केला मी जाऊ त्यांच्याकडे कसं? तेव्हा आपल्याला ज्याच्याकडे काम आहे का त्याची जात पुसायचं नाही. सण आला, सणात दिवशी पुरणपोळ्या करतेत. आपल्याकडे काय सांगू लागलो, पुरणपोळी करायची ठरली तर पुरणपोळीला गुळ होता. आता साखर वगैरे वापरते, पण गुळाची पोळी विशेष. आता यायलेत लोक जुन्या. आता सगळे श्रीमंत लोक गुळाचा चहा प्यालेत. पहिला गुळाचा चहा कोणाला होता माहिती आहे का? गरीबाला. आता श्रीमंतांना गुळाचा चहा, बँकेत कोटीन धोतराल गाठी. सकाळी पहाटे चालायला कोणते लोक आहेत माहिती आहेत? वजन तुम्ही कमी असं नाही केलं, साधं खाऊन केलं. आम्हाला कळतंय ना, साधं खाल्ल्याशिवाय वजन कमी होत नाही. सकाळी चालायला पहाटे मोठमोठ्या लोक, 1 11, 1 2 12. हे सकाळी जायची इथं धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, खाऊ घालायला बाई. खाऊ घालायला नसती वाटते. त्यानं सकाळी रोड जाम केलाय. सगळे कामं करणं, सासूचं लुगडं धुईनं, सासऱ्याचं धोतर धुईनस, आणि पहाटे रोड जाम करायली. तो कॅल्शियम दिलं होतं ना तिथं, कुच नाही त्या सासूचं लुगडं धुईनं जरा खळाखळा आपटू आपटू, आणि इकडं रोड जाम करायला चाललेत. यालेत लोक जुन्यावर. आता यावंच लागणार आहे. गुळ आणण्यासाठी मुलाला पाठीला जा, वाण्याच्या दुकानावरून गुळ आण. यावरासाठी जातीचा संबंध नाही. पोरगं गेलं वाणीदादाच्या दुकानावर. का म्हणे तुम्ही वाणी आहेत का? हो. तुमचे वडील वाणीच होते, तुमचे आजोबा वाणीच होते, तुमची पणजी वाण्याचीच होती का? त्यानं कुलीच फेकून हाणला. तू मग जात विचारायला आला का गुळ विचारायला आला? म्हणून मालक म्हणले आपणा लागी चाड, वाण्या घरी गुळ, त्याचे याती कुळ पुसू नये. आपल्याला गुळ घ्यायचा ना, जात कशाला विचारायची? इंद्रा तुझं अमृत शुद्ध करायचं ना, तुला चोखोबारायची जात काय करायची? जातीहून काय संबंध?
त्यांचा अधिकार मोठा आहे, ते बघायचं. इंद्राने विचार केला, ठीक आहे आपण जाऊ. इंद्रानं पाचीअमृत हातात घेतले आणि इंद्र मंगळवेढ्यात आला. चोखोबाराय मंगळवेढ्याला राहत होते. मंगळवेढ्याच्या बाजूला जी गेलेली पवित्र अशी चंद्रभागा नावाची गंगा, अनंत पाप्यांचं पाप धुणारी, तिच्याकडेला एक लिंबाचं झाड आहे. त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबाराय भजन करायचे, एकटेच करत. तुमच्या माझ्यासारखे लोक येऊ देत नव्हते मंदिरात, येऊ देत नव्हते. लोक देवाचा आव इतका आणायलेत, कीर्तन संपलं की नाईट पॅन्ट घालायला. बैठकीत येणाऱ्याला कळत ना महाराज कोणता आहे कोण कोणता आहे. ते कीर्तन संपलं की नाईट पॅन्ट. अरे तू देवकर्म करत असताना, कीर्तन करत असताना, प्रवचन करत असताना, पूजा करत असताना, शास्त्र वाचिताना, वेद वाचिताना, पुराण वाचिताना धोत्र घालतून लगे बरमुडा घालतू. पंढरपुरातला मालक कुठं कुठं हानीन त्याचा मेळ लागायचा नाही. त्याच्या नको डोळ्यात माती टाकू. तू माणसांना फसवशील, देवाला फसू नकोस. धोत्र गुडघ्याच्या खाली होतं, परिस्थिती नाजूक होती. एका धोत्राचे 2 तुकडे करायचे आणि मग नेसायचं, कारण गरिबी होती. चोखोबारायला धोत्र मेहुणा द्यायचा. मेहुणा चोखोबारायचे मेहुणा राजाचे होते. मागच्या शासनानं 4.5 कोटी निधी दिला. आता 3.5 कोटी का 2.25 कोटीचा निधी आलाय. तिथलं स्थानिकचं प्रशासन थोडंसं छानपणा करत आहे. आदरणीय महाराष्ट्राच्या मातीत एक साधू पाहिला मी. महाराष्ट्राच्या मातीतला एक ब्रह्मचारी मी आत्ता माझ्या डोळ्यानं पाहिलाय की ज्यानं इथं कीर्तन केल्याच्या नंतर पुढच्या गावात पाकीट जात नाही. भांबळे साहेब इथं रामायणाचे पैसे घेतले की पुढच्या गावापर्यंत जात नाहीत. 2503 गोशाळा निधी त्यांचा आणि 450 मंदिराचा जीर्णोद्धार केला आदरणीय संजयजी महाराज पाचपोर. आत्ताच्या मातीतलं, महाराष्ट्राच्या मातीतलं अत्यंत जाज्वल्य रत्न आहे, जाज्वल्य रत्न. अशा लोकांचे कार्यक्रम ऐका जा. अशा लोकांना 2 रुपये जाऊ द्या. आमच्यासारख्याचं कट करून त्यांचं ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभेल. मोठी माणसं. त्या चोखोबारायचं मेहुणा राजाचे होते. तिथं आता मंदिराचं काम आहे, होईल सुरू. आवाडा बैठक होईल, ती होत राहील. तर 400-450 एकर जमीन होती चोखोबारायच्या मेहुण्याला. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे सूरज खेडकर चोखोबारायच्या मेहुण्याच्या बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या. सोन्याच्या शिवळा होत्या, सोन्याच्या शिवळा. बैलगाडीला सोन्याच्या शिवळा. इतके श्रीमंत. मग पंढरपूरला आल्याच्या नंतर मेहुण्याला आहेर घेत होते, पण चोखोबारायनं सांगितलं मला आहेर नकोय तुमचा, नकोय तुमचा. मग त्यांनी सांगावा पंढरपुरात आल्यावर वारकरी पूजन करण्याची इच्छा आहे, कोणाचं करण्यापेक्षा तुमचं करतो, आणि मग जोडा द्यायचे. तर एक जोडा 12 महिने वापरायचा. एका धोत्राचे 2 तुकडे, गुडघ्याच्या खाली 2 इंच धोतर आलं पाहिजे, अशी परिस्थिती. अंगात कधी निमस्ती नसायची, काय नसायची. डोक्याला जुनं झालेलं धोत्र पुन्हा ते डोक्याला बांधायचं. साधी परिस्थिती चोखोबारायची. चिपळी वाजून भजन केलं. चोखोबारायला खाण्यासाठी दिवसभर सरपण फोडल्याच्या नंतर, भजनाला निघून गेल्याच्या नंतर ज्याच्या घरचं सरपण फोडे त्याच्या दारामध्ये त्या बाईनं कपडा टाकायचा. सोयराबाई नाव होतं चोखोबारायच्या पत्नीचं. बहिणीचं नाव निर्मळा. चोखोबारायच्या बहिणीचं नाव निर्मळा होतं. मेहुणा राजा गाव होतं. इतकी सात्विक आणि इतकी सदाचारी बाई. हवा तिचं नाव निर्मळा सोबत होतं. इकडं नाव निर्मळा साऱ्या घराला बुरा आला. ते नावच होतं. आपलं नाव एकीकडं. ह्या बाई कळत ती अंगणाहून, आणि शेतकरी कळतो गाडीच्या वांगणाहून. बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगतं, आणि शेतकऱ्याचं शेतीत किती लक्ष आहे त्याच्या गाडीचं वंगण सांगतं. नाही म्हणले आमच्या परिसरातले गाजलेले शेतकरी आहेत, आणि सोयाबीनचे पोते गाडीत टाकल्यावर गिरगावातून गाडी निघल्यावर शिलूतच आवाज कुई आलाय. वंगण भेटणं गाडीला, आणि ह्यो शेतकरी नंबर 1चा आहे, तुला हाणायला पाहिजे. म्हणले बाई लय निर्मळ आहे, गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. ते आधी पोराला पाठी, ते बाब्या चक्कीवाल्यानं आंघोळ केली का रे? हो. मग दळण घेऊन जाती. दळण वाळू घातल्यावर काठी घेऊन बसती, चिमण्या बसू देत नाही. कुठेही चिमण्या बसतात ना, म्हणून दळणावर बसू देत नाही. इतकी बाई निर्मळ. आणि तिनं मला घरी चहा घ्यायला बोलिलं. नातू 10-15 होते. ते नातू एक उठून आला की राखुंड त्याच्यावर टाकीत होती. 10-15 नातू बसलेले होते, आणि सगळ्यावर असे ते राखुंड्याची ढिगलं पडले. बागल नाना. आणि मग वारं आलं, आणि त्या चहा शिजता ते राखुंड दुधात गेलं. मला दूध प्याच्या आधीच उलटलं. म्हणलं बाई हे राखुंड ते देवाघरचा मळा आहे. म्हणलं बाई आम्ही काय वांज नाहीत.
हा, आणि तू नाव निर्मळ आणि गावात सांगितलं तू लय निर्मळ आहे. नाही महाराज, हप्त्याला एकदा काढी ती, रोज रोज कुठं काढाव. आणि तिचं नाव निर्मळा, पहा हिला उचलून पैठणच्या तळ्यात टाकाव, निदान माशा तरी सुधरा त्यांनी हिला खाल्ल्यावर. कोणाला काही पदव्या असतात का कुठं असतात? गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, कोणाला पदव्या नसतात. पदवी घेणे, पतिव्रता पदवी कोणाला द्यायची? जिच्याकडे 9 लक्ष नाही, तिला घरं धुंडीला नाही. इथं चहा पिती त्याचं ईच किती, त्याचा चहा पिती त्याचं ईच किती, हिला कुठं ती पदवी असती काय? अद्याप नाही. पदवी असती ठराविक. चला असू द्या, वेळ झाला आपल्याला. इंद्रानं विचार केला आपण बसावं कुठं? इंद्र लिंबावर बसला. लिंबामध्ये लक्ष्मीचा अधिष्ठान आहे. आषाढ मात्यामध्ये लक्ष्मी देवीच्या पूजेला जात असताना पाण्याच्या तांब्यात लिंबाचा दाखला घेऊन जात असतात. लिंबामध्ये लक्ष्मीचा अधिष्ठान आहे. पिंपळामध्ये विष्णूचा अधिष्ठान आहे. लिंबामध्ये लक्ष्मीचं का? आता विज्ञान बोंबलू सांगते. लिंबाचा पाला फार पवित्र आहे, त्याचा रस अत्यंत गोड आहे. माझ्या लहानपणी बाळांतनीला कुठलेही औषधं नव्हते, मी काही बाळांतीन झालो नाही. पण आपल्या सगळ्यांच्या लहानपणी बाळांतनीला लिंबाच्या काड्या ठेसून देत होते. तिला कुठलाही रोग होत नव्हता. दूध येत होतं, पोरगं दूध प्यायचं, त्याला आजार नव्हता, काही नव्हता. मच्छर जर झाले तर शेराची फांदी अडकीत होते, ते मच्छराला टोचायचा नाद, ते मच्छरानं शेराच्या फांदीला टाचका हाणला की मच्छर मरत होते. असं सोपं होतं, सोपं. आता सगळं इतका लिंबाचा पाला पवित्र. तुळस आपल्याकडं पवित्र सांगितली. आमची इथं एक बुबू येत असते, मुसलमानाची बाई आहे, बिचारी म्हातारी बाई, ती बुबू येते. बोले महाराज, मला बाबा म्हणती ती. ओ महाराज बाबा. बोलो बुबू. ये तुलसी का पेड़ होना. बोले मैंने बुबू तुम्हाला काय करायची तुळस, तुम्ही मुसलमान आहेत. नहीं बाबा, ये टीवी पे बातें कर रहे लोग, ये तुलसी के पत्ते उबाल के पीने से कोरोना नहीं होता. बोले बुबू म्हणायली, बुबू 65 वर्षाची बुबू. ओ महाराज बाबा, ये तुलसी के पत्ते ये पानी में डाल के उबालना और वो पानी पीना, कोरोना नहीं होता. बोले वो तुलसी का पेड़ यही है. बोले पत्ते दे दो. बोले मैंने घ्या ना. नहीं तुम हिंदू के लोग फिर बातें करेंगे, तुम काय को तुलसी को हाथ लगाए. बोले हुशार बाई होती ती, गरीबाची बाई, मुसलमानाची असू द्या गरीब होती बाई. तिला ते पानं तोडून दिले. म्हणजे मुसलमानाला पण तुळस आवडते. 1.5 कोटीचं घर त्यानं बुटाडो ठेवला, 3 लाखाची अलमारी पोर्चमध्ये. वृंदावन नाही म्हणजे आमच्या इंजिनियरला कळलंच नाही. पाकिस्तानी होता का तो इंजिनियर? इतकी चला कशावर सांगत होतो? लिंबाच्या झाडावर. त्याच्यामध्ये विष्णूचा अधिष्ठान आहे लिंबाच्या झाडामध्ये. पिंपळ आणि लिंब जरी एकत्रित असला तर लक्ष्मी नारायण म्हणून पूजा करायची. झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याकडं. कारण झाड संतांच्या यादीत येतं काही अंशतः, कारण ते आपल्याला ऑक्सिजन देतं आहे म्हणून झाडात ताकद सांगितली. असो त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबाराय भजन करायचे. इंद्र लिंबाच्या फांदीवर बसला. इंद्राने भजन ऐकलं चोखोबारायचं. चोखोबारायचं भजन काय होतं? जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. चोखोबारायने अभंग फार सुंदर केले. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा, जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. चोखोबारायचे अभंग येतो. जयासाठी तप धावा, तपश्चर्या धावणं पळणं ज्याच्यासाठी करता, तो हा उघडाची पाहावा. जयासाठी यज्ञ तप आणि तो हा मदनाचा बाप. विटेवरच्या मालकाचं वर्णन चोखोबारायने केलं. फार मोठी ताकद. आणि इंद्राने एक मडकं उघडून पाहिलं, ते अमृताचा कलश पाहिला तर अमृत शुद्ध झालं. इंद्राला वाटलं चला झालं आपलं अमृत शुद्ध. पण अमृत 5 होते, 4 प्रकारचं अमृत शुद्ध झालं. एक अमृत जसं तसंच राहिलं. कोणतं अमृत राहिलं अशुद्ध? जे पाणी म्हणून पित होते. सुधा निवारण हितार्थ आहे भूक, तृष्णा निवारण हितार्थ तहान. तृष्णा म्हणजे तहान, सुधा म्हणजे भूक. पण पाणी प्यायचं अमृतच ते अशुद्ध राहिलं. करावं काय? नारदांनी सांगितले, इंद्रा ज्या महाराजांनी अमृत शुद्ध केलं त्यांच्या पाया पडास का? ते म्हणला ते शूद्र होते म्हणून पाया नाही पडू. संप्रदायात जातीचं असं म्हणणं आहे. वारकरी संप्रदायात एक नियम आहे, या संप्रदायाची आचारसंहिता आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. कीर्तनकार किती विद्वान आहे. कीर्तनकारांनी इना घेताना इनेकऱ्याच्या गळ्यात फक्त माळ बघायची, त्याला अभंग पाठ नसले तरी चालेल, पण तो वारकरी असला की त्याच्या पायावर डोकं ठेवायचं. पण कीर्तनकार म्हणला तो माझ्यासारखा अभ्यासू नाही, मी त्याच्या पाया पडणार नाही. नालाय का तू? कीर्तन संप्रदायात येण्याच्या लायकीचा नाहीस. आचारसंहिता आहे ना, प्रत्येक क्षेत्रात आचारसंहिता. तुमच्या राजकीय क्षेत्रात आचारसंहिता आहे, परमार्थिक क्षेत्रात आचारसंहिता आहे, व्यवहार क्षेत्रात आचारसंहिता आहे. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. बसा माऊली. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही.
आणि सून जर पदर पडू देत नसेल तर ती सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. जी सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही ती सून स्वयंपाक करताना चुलीला लावून पाय लावून जर सासरा शेकत असेल तर त्या सुनानं धिलपी सासऱ्याच्या तोंडात हातोड्याने ठोकायची. तुला इकडे काय मरायला बोंबल्या, इकडे काय, तुला इकडे कशाला मरायला यायला का? ही आचारसंहिता शास्त्राची. योग असा आला, माझे नारदानं सांगितलं तू पाया पडलास का, उपकाराची फेड उपकारानं केली पाहिजे. या बसा अध्यक्ष बसा. उपकाराची फेड उपकारानं असावी. एकदा मला वाटतं लाईन खालून न्यायची म्हणजे अंडरग्राऊंड म्हणतात का तिला, अंडरग्राऊंड. फिरू फिरू मलाही थोडीफार इंग्रजी यायली. तर 120 फूट रोड होता, म्हणजे एकूण 10-5 फूट तिकून 10 फूट काय, आणि त्याच्या खालून ती वरी अडकू लागली म्हणून ती खालून न्यायची ठरली. मग तिचं काय बजेट असेल शासनानं, जिल्हा परिषदनं, पंचायत समितीनं, नगरपालिकेनं काय ते काढलं असेल बजेट, ते बजेट काढलं आणि ते एक जणाला गुत्त देऊन टाकलं. इंजिनियर शिविली लागते ना, ते खांदायचं काम शिविल इंजिनियर, बांधकाम त्याच्याकडेच असतं ना वाटतंय. तर मग ते इंजिनियरही तिथं उभा होता. मग ती JCB आणली भांबळे साहेब, ते चर खांदला, 106 पाईप जोडे, सुलोचन आणलं, पाईप जोडे त्या चरात घातले आणि JCBनं पुन्हा झाकून टाकलं आणि त्याच्यातली मग एक जणाची उतरली. 5-6 जण होते ते, त्याच्यातली एक जणाची उतरली. मग ज्याची लवकर उतरली का त्याला कळालं ज्याच्यासाठी पाईप घातलाय ते मधात घातलं नाही. वायर राहिलं घालायचं, वायर घालायचं राहिलं ते, आणि बजेट तर संपलं. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात आलं तर आपल्याला निलंबित करीन. मग सगळ्याचा घाम सुटला. गुडघ्या इतकले सॉक्स, कमराला पट्टे होते, खपक्या ढेऱ्या वाहड्याल्या, भिताडासारखे मोबाईल होते त्याच्याजवळ. आता काय चलत आहे, आणि पगारीतले पैसे संपून टाकले, पगार पुढं लांब होती, कसा मेळ दाखवायचा. मग एका सामान्य शेतकऱ्याची नेमकी लाईन गेली आणि ते जांभळी खाली आलं. आणि त्याने विचारलं, साहेब लोक तुम्हाला घाम कसं काय आलं? तर ते येड्यात काढून त्या साहेबाईनं येड्यात काढ. शेतकऱ्याला बरीच लोक येड्यात काढतात, येड्यात काढतात. पण शेतकऱ्याला एक सांगन, इथून पुढे ज्याच्या नावानं 7-12 असेल तो भारतातला बादशाह असेल, तो भारत देशातला, महाराष्ट्रातला बादशाह असेल, महाराष्ट्रातला बादशाह असेल. या खपक्या रोडून पळताना आपल्याला लय बरं वाटायलंय. वाऱ्यासारखीच गाडी पळायली. लाखो एकर जमीन त्याच्यात गेली, लाखो एकर जमीन कॅनलमध्ये गेली, लाखो एकर जमीन धरणात चालली, लाखो एकर जमीन आपल्या सिमिटाच्या डोंगरात चालली. जगातल्या सगळ्या गोष्टी वाढिता येत्याल, जमीन वाढिता येत नाही. त्यावेळेला आपण सोनं, बनलं, चांदी खाणार नाहीत, मातीत लागन, मातीच. काळी माती ज्याच्याकडे असेल तो जगातला बादशाह असेल. मागच्या नवरात्रीमध्ये आमच्या पाहुण्यांनी 70 रुपये किलोची माती आणली आणि नवरात्रातला घट मांडला. शहराच्या भोवताल जी माती पडली असती त्याच्यात सरे ढवळ्या कोंबड्याचे पखच असतात, त्याच्यावर कशी जगदंबा मांडता येईल? आणि रानातली माती कोणी फुकट घेऊ द्यायला रिकामा आहे का? 70 रुपये किलोनं माती, 70 रुपये किलोनं माती. मी मगाशी सांगितलं, बटन दाबल्याबरोबर चपात्या होत्याल, बटन दाबल्यावर भाकरी होईल, बटन दाबल्यावर शिरा होईल, पण बटन दाबल्यावर गहून ज्वारी होत नाही. शेतकऱ्याला वेड्यात काढत होती लोक. काळ येईल, जरासा थांबा. दर 35 वर्षानं काळ बदलत असतो. शेतकऱ्याच्या विरोधात काळ का गेला माहिती आहे का? एकेकाळी शेतकऱ्यानं कामं करणारे गडी बुटासगट तुडिले. 69 वर्षापूर्वी तो काळ संपला. आता मजुराचा काळ आला आहे. मजुराचा काळ अजून फक्त 3.5 वर्ष राहिला आहे. त्याच्यानंतर जर वाचलो मी, आता आयुष्य माझ्या थोड्याच हातात आहे, पण 3.5 वर्षाच्या नंतर जर वाचलो तर म्हणताल बाळ्या खरं बोलत होता. मग काळ शेतकऱ्याचा येणार आहे. बरोबर नीट होते सगळी माणसं. काही त्यांना काळानुसार काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही. बरोबर काळ बदलत असतो, त्याच्या आकारानं काळ बदलत असतो. असो, मग विचारलं त्या शेतकऱ्यानं, का जाय ना म्हणला तू काम करणं, आणि त्याचा 80 एकर ऊस होता. हे सगळे अधिकारी ते आवताला झुपीन इतका शेतकरी मोठा होता. पण फक्त यायनं गन पावडर लावलेलं, इस्ताऱ्या केलेल्या, त्याच्या जवळून गेलं तर ते शर्ट कापन, दुसऱ्याचं अंग कापल, असे जरा टाईट कपडे घातलेले होते. वरून झकपक, आतून भकभक, बायका कदरलेल्या त्याच्या. आणि ते शेतकऱ्याला 80 एकर ऊस साधी गोष्ट आहे का बाबळे साहेब? पण ते बिचारं आच्या गोच्या खोसलेल्या, नेमकत लाईन गेलेली, खांद्यावर खोरं टेकलेलं, त्या खोऱ्याच्या यानं ते खांदा भरलेला बनेल होती, जांभळी शर्ट टाकलेलं. ते म्हणला, साहेब लोक सांगा, अरे वायर वावायचं राहिलंय. आणि ते म्हणलं, इतका काय ताण घ्यायले, मग मला वावता येते.
ते म्हणले आम्ही सिव्हिल इंजिनियर आहेत. तो शिक्षण करा शाही तर लावा शाही, सही तर लावा शाही. मी पैसे अंगुठा देऊन उचलितो पण वायर वाहून देतो, फक्त माझ्या संग उसात चला. ते म्हणले उसाला पान दिलं कसं चला, स्वाक्षण बुटन गिटन काय. एक जण चला म्हणले एकाला उंदीर धरता येत नाही. यानं उंदीर हुसकीला आणि शेतकऱ्यानं टोपलं टाकलं. आला आधी हात घालून उंदीर धरला, आखाड्यावर आणला, उंदराच्या पायाला सुतळी बांधली, 9-10 सुतळ्याचे तोडे बांधले, इकून पायपात उंदीर सोडून दिला, इकून उंदीर निघला, उंदीर सोडून पुन्हा उसात दिला, सुतळीला वायर घातलं आणि वळून गेलो. इंजिनियर म्हणले हे नव्हतं येत रे आपल्याला. असं शिकणारा जगात मास्तर नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, लय पुस्तकं शिकला म्हणजे लय विद्वान नसतोय. मी 5 कलेक्टरला बोलतोय, असू द्या मग शिक्षण कमी, पण एका राज्यात एक आपत्ती आली ती नैसर्गिक आपत्ती, तर तिथले कलेक्टर मला चांगले मित्र. हो, मी त्यांना विचारलं साहेब ती आपत्ती कशी निभवली. मी 23 तलाट्याची नियुक्ती केली, 62 शिक्षकाची नियुक्ती केली, काही जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे काही लोक घेतले आणि त्यांना विचारलं हे व्यवस्थापन कसं करायचं. मी म्हणलं तुम्हाला कसं काय नाही जमलं. ते म्हणलं मी दिल्लीला क्लास केले आणि कलेक्टर झालो. मला काय माहिती गाजरं खाली लागतात का वरी लागतात. कलेक्टरचं वाक्य, कलेक्टरचं लय शिकला म्हणजे लय बसा नाना, लय शिकला म्हणजे फार हुशार. त्याला इथलं कळायला पाहिजे ना, इथलं कळावं. पुस्तकी ज्ञान कुठलं काय कळत असते का. अहो एका माणसानं 28 परीक्षा दिल्या आणि ते नावात फेरफाटका मारायला गेलं. नाव हाणणाऱ्याला म्हणला तू किती शिकला. म्हणला कशाचं शिकलो काय नाही. तो हा जन्म कवा झाला काय नाही. म्हणला खाल्ला काड्या वळहीत कुत्री येली तेव्हा मी झालतो. ते म्हणला कुत्री कवा येली. म्हणला सुभाण्या बैलाचं शिंग मोडं तेव्हा कुत्री येईल ती. मग सुभाण्या बैलाचं शिंग कवा मोडं काय नाही. म्हणले इकडच्या त्या तालुक्यात दुष्काळ पडला होता त्या साली सुभाण्याचं शिंग मोडं होतं, पण तारीख सांगताच येईन. ते मधला अधिकारी 23 परीक्षा देणार म्हणला तो हा जन्म चट मातीत गेला. हे लय ती कौरं काय कन होती बी त्यानं काहीच नाही. ते चाटू असतून ते नाव हाणायचा, त्यानं चाटू असा उभा हाणला, नावीला बारीकसं छिद्र पडलं, खालचं पाणी चटमध्ये येऊ लागलं. ते म्हणला साहेब तुम्हाला पोहणं येतं का. ते म्हणले नाही. मग तुम्ही सगळं शिकलेलं चट मातीत गेलं कसं काय, नाव बुडणार आहे. ते म्हणले तुला मला पोहणं येतं. 23 परीक्षा कोणी कोण शिकला सोंबळ्या, तुला पोहणं येतं का नालाय का. नाव हाणणाऱ्याला नाव ठेवायला माणसं असं इचकी देतो. जरा जोरा आलं की त्याला वाटतं मी लय शहाणा. अरे जग लय मोठं आहे, तू कशाला येड्यावानी करतो. मग मुलगा भाकरी घेऊन आला, अरे त्याचं वायर वळून दिलं मी. मग हे सगळे लोक तुम्हाला राम राम घातला का नाही. ते साहेब लोक आपल्याला कशाला राम राम घालतील. आणि मग तुम्ही त्याचं वायर वळून द्यायचं काम केलं ना. देवदिन म्हणले फक्त गाडी बाहेर जाऊ दे रानाच्या. गाडी बाहेर गेली की म्हाताऱ्यानं वायर उपसून घेतलं. इतकी भडवी लोक. उपकाराची फेड उपकारानं करावी की नाही. अहो इंद्राने 124 यज्ञ केले तरी अमृत शुद्ध होत नाही. चोखोबारायने 2 मिनिटात अमृत शुद्ध करावं. याला पाया पडायला काय झालं, याच्या कपाळाला इचू दसत होता का. नारदानं सांगितलं जा पाया पडायला. मग इंद्र पाया पडायला आला. नुसता पाया पडायला नाही आला. ती एकादशी सोमवारची होती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. ती एकादशी सोमवारची होती. सोमवारची एकादशी ती पंढरपूरला विमान उतरलं. फार मोठी ताकद आहे. इंद्र 9 ठिकाणी गेला. एकदा इंद्र भेटायला गेला राजकारणातल्या 2 नंबरच्या डॉनला. राजकारणात 5च लोक आले बरं. तुम्हाला माहीत आहे का नाही का असं मी नाही म्हणणार नाही, ती माझी पात्रता नाही, पण राजकारणात 5च डॉन होते. आपण जिवंत आहेत तोपर्यंत 6वा येणार नाही. राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण, राजकारणातला 2 नंबरचा डॉन इदूर, राजकारणातला 3 नंबरचा डॉन कनक, राजकारणातला 4 नंबरचा डॉन चाणक्य, राजकारणातला 5 नंबरचा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. राजे होतील पण या 5 लोकांसारखी नाही. माफी मागून सांगतोय, मी वाचून सांगतोय. मी कधीही भंगाऱ्यांचं ऐकून सांगणार नाही. मी 6च लोकांचं ऐकतो, बाकी सगळं वाचून सांगतो. माझी कॉलर धरून कोणी बी विचारू शकते बाळू हे कशात लिहिलंय, मला विचारू शकते. 5च डॉन राजकारणातले. तर राजकारणातला 2 नंबरचा डॉन विदुर काका, तर 1 नंबरचा डॉन कृष्ण हा विदुर काकाला राजकारणातले मुद्दे विचारित होता. आणि राजकारणात पडले नाही, पण राजकारण सांगण्याची व्याप्ती महाराष्ट्रात एका साधूला होती. त्या साधूचं नाव तुकोबाराय. म्हणजे पायकीचे अभंग गाथ्यात फक्त तुकोबारायांनी केले. पायकीचे अभंग फक्त गाथ्यात तुकोबारायांनी केले. आणि पायकीच्या अभंगात राजाने प्रजेची सेवा कशी करावी असा आश्रय त्याच्यात सांगितला. म्हणून रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात तुकोबारायचं कीर्तन असलं की कीर्तनाला जायचे. आणि छत्रपती कीर्तनाला येणार आहेत असं तुकोबारायला कळालं की तुकोबाराय पायकीचा अभंग घेत होते भांबळे साहेब.
म्हणून रयतेवर स्वराज्य कमवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. असो, ते 2 नंबरचे डॉन होते, राजे होते. आमचे विदुर काका, त्यांच्याकडं सुद्धा इंद्र गेलता. आमच्या चोखोबाराच्या दारात भजन केलं. इंद्र पक्वाद वाजित होता. एकादशीच्या दिवशी जागर केला. ती एकादशी सोमवारची होती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीची आणि द्वादशीच्या दिवशी जेवण झाले. चोखोबाराय शूद्राच्या कुळातले होते, पण सर्व देवता चोखोबारायच्या घरी जेवल्या. हे गिरगावचा बाळू सांगते म्हणून ऐकायचं नाही. हे पैठणचे मालक सांगतात. पैठणचे मालक सांगतात, एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, एका जनार्दनी आईशी चोखियाची मात. आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. पंढरीतला मालक चोखोबारायच्या घरी जेवत होता. विटेवरची मालकीन चोखोबारायच्या घरी जेवली. विटेवरच्या मालकाने चोखोबारायचा मुलगा मांडीवर घेतला. त्याचं नाव होतं कर्ममेळा. तो झाल्या झाल्या भजन म्हणत होता. झाल्या झाल्या भजन म्हणत होता. इतकी ताकद. मग इंद्र पुनश्च खाली आले आणि चोखोबारायचं दर्शन घेतलं. 5व्या प्रकारचं आमरस शुद्ध झालं. हे 5ही आमरस शुद्ध करण्याची ताकद महाराष्ट्रातल्या जम्बू नावाचं द्वीप आहे या मृत्यूलोकात. ते जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर आहे. त्याच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढ्याच्या बाजूला दिव्य असं तेजस्वी झोपडी होती, ती चोखोबारायची. आणि या चोखोबारायने स्वर्गातल्या लोकांना जीव घालावा ही ताकद या संतात आहे. म्हणून काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी. झालेली सेवा खरंच सेवा आहे. मी एरवी सेवा करत नाही. एरवी पाकिट असते ना, पण ऋषीपंचमीन ही ओरिजिनल सेवा. एरवीची सेवा म्हणायची नाही. जिथून आपण मोबदला घेतो का त्याला सेवा म्हणणं मूर्खपणाचं टोक आहे.